या ठिकाणी जो आपला खोडवा ऊस दिसत आहे, हा खोडवा ऊस साधारणतः 7 महिन्याचा झालेला आहे आणि या ठिकाणी आपण आता खताचे ह्याचे सगळे डोस पूर्ण झालेले आहेत. आता या खताच्या डोसमधून आपण टाकलेल्या जमिनीमध्ये NPK जे आहे ते सुप्तावस्थेत म्हणजे ते पिकाला उपलब्ध होत नाहीत. तर ते पिकाला उपलब्ध होण्यासाठी आपण या ठिकाणी आज एक आता जैविक प्रयोग करत आहोत. या ठिकाणी आपण लिक्विड कन्सॉर्टिया NPK इफ्कोचं हे वापरत आहोत. याची किंमत फक्त 200 रुपये आहे. तर हे वापरण्यासाठी आपण हे पहा, हे लिक्विड कन्सॉर्टिया जे इफ्कोचं आहे त्याची किंमत फक्त 200 लिटर आहे. ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. त्याच्यात अझोटोबॅक्टर, फॉस्फोबॅक्टेरिया आणि पोटॅश सोडियम बॅक्टेरिया ह्या 10 कोटी काउंटपर्यंत ह्याचे बॅक्टेरिया आहेत. तर अशा प्रकारचं हे लिक्विड कन्सॉर्टिया हे आपण वापरत आहोत. ह्यासाठी आपण काय केलेलं आहे तर पहिल्यांदा 2 किलो गूळ घेतलेला आहे आणि त्या एका बकेटमध्ये घेऊन त्याला विरघळलेला आहे. त्यामध्ये आपण आता लिक्विड कन्सॉर्टिया आपण ओतत आहोत आणि त्यानंतर एका मोठ्या 200 लिटरच्या बॅरलमध्ये वापरणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे 2 किलो विरघळलेल्या गुळामध्ये हे लिक्विड कन्सॉर्टिया वापरत आहोत. हे जे लिक्विड कन्सॉर्टिया आहे NPK हे आपण हे 2 किलो गूळ विरघळलेल्या बकेटमध्ये, त्या 20 लिटरच्या बकेटमध्ये आपण हे व्यवस्थित विरघळून घेतल्यानंतर ते आपण एका 200 लिटरच्या बॅरलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत आणि ते झाकून ठेवून ते एक आठवडाभर आपण ठेवणार आहोत. आणि या आठवड्यानंतर ते आपण आपल्या ऊसाच्या पाट पाण्यामधून आपण 1 एकरासाठी 1 लिटर ह्या पद्धतीने हे द्रावण आपण 200 लिटरचं सोडणार आहोत. तिने हा 200 लिटर बॅरलमध्ये पाणी भरून घेतलं आहे. त्यामध्ये हे पूर्ण तयार केलेलं द्रावण आपण ओतत आहोत आणि हे चांगल्या प्रकारे आपण ढवळून घेणार. हे फक्त सावलीच्या ठिकाणं ठेवण्याची त्याची हे द्रावण पूर्णपणे 7 दिवस सुरक्षित सावलीच्या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. यानंतर ह्याला झाकून घेऊन त्याच्यावर आपण झाकून पूर्ण पॅक करून ठेवायचं आहे आणि दिवसातून 1 ते 2 वेळा कमीत कमी एकदा तरी त्याला हलवायचं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला बॅक्टेरियाची डेव्हलपमेंट जे आहे ते फास्ट होणार आहे आणि NPKचे पूर्ण बॅक्टेरिया आहेत ते आपल्या पिकावाला पूर्ण क्षमतेने उपलब्ध होतील आणि त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये ऊसामध्ये टाकलेले खत जे आहे, पूर्वीचं जे खत आहे ते विरघळलेलं नाही, ते हे जीवाणू आपल्या पिकासाठी ऊसासाठी उपलब्ध करून देतील आणि त्यामुळे आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. आणि हे खत किंवा हे जे द्रवरूप बायो फर्टिलायझर आहे ते इफ्कोचं आहे आणि फक्त त्याची किंमत 200 रुपये आहे. हे आम्ही फक्त काही कुठल्याही कंपनीचं किंवा इफ्कोची जाहिरात करण्यासाठी करत नसून हे शेतकऱ्याच्या माहितीसाठी आणि हिताची गोष्ट आहे आणि आपल्या उत्पन्नात आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जे उपयोग होणार त्याच्यासाठी आपण पद्धतीने हा आपण तयार केलेला बॅरल पूर्ण झाकून सावलीमध्ये ठेवायचा आहे. दररोज 1 वेळा त्याला हलवायचं आहे, चांगलं ढवळायचं आहे आणि 6 ते 7 दिवसानंतर आपल्याला त्याला वापरायचं आहे. अशा प्रकारच्या शेतीविषयक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.